शरद रणदिवे. तर आता जी पंचायत समिती जिल्हा परिषदची रणधुमाळी चालू आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? मग आता इथं धनुष्यबाणाच्या चिन्हावरती शिवसेनेने एकनाथरावजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही काम करत आहोत. शेतकऱ्यांसाठी या माणसाने लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांनी. त्यामुळं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या चिन्हासोबतच आम्ही गावचा उमेदवार दिलाय एक. परत त्या माध्यमातून राहुलदादा रणदिवे सारख्या सामाजिक कार्यकर्ता या गावाचं एक हे या भागातलं गोरगरिबांच्या अडीअडचणीला मदत करणार नेतृत्व त्यांच्या पाठीमागे उभं राहून आम्ही त्यांचे सहकारी राहुलदादा करपे असतील आणि धनुष्यबाणाला. ही निवडणूक कशी होईल? एकतर्फी होईल का तुल्यबळाची होईल? ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती होईल. इथं लोक सर्वसामान्य लोकांच्यात जो लोकांचे प्रश्न गांभीर्याने विचारून घेईन, जो धर्म आचरण विचार सगळ्यांचा विचार करेन, गोरगरिबांना सोबत घेईन, गोरगरिबांसाठी न्याय मागेन, निवडून आल्यावरती कुठं परत विसरणार नाही अशा लोकांसाठी ही निवडणूक सोपी जाईल. आता या रिंगणामध्ये उमेदवार 4 आहेत, त्या उमेदवारांची परिचय सांगा. उमेदवार राहुलदादा करपे, जिल्हा परिषद गट ना का पंचायत समिती? जिल्हा परिषदचं सांगा, पंचायत समितीचं पण सांगा. राहुलदादा करपे पाटील, परत मंगलदास जी बांदल यांचे उमेदवार एक आहे, परत दीपालीताई गव्हाणे, अजून चौथं हे जयदादा. त्यांच्यात तुल्यबळ लढत होईल. तुल्यबळ नाही म्हणता यायची, कारण कसं आहे डबल टर्मला तर अडचणीत येतात शक्यतो. नवीन काय उमेदवार आहेत त्यांच्यात बंडखोरी थोडी अडचण देईल एका बीजेपीची, आणि शिवसेनेला काहीच अडचण येत नाही असं वाटतं. एकतर्फी निवडणूक शिवसेनेची होईल आज. जे नवीन चेहरा आपल्याला दिलाय तर त्या नवीन चेहऱ्याचा फायदा होईल का? नवीन चेहऱ्याचा निश्चित फायदा. ते अनुभव आहेत, त्यांच्या गावाचे ते गाव कारभारी आहेत. त्यांनी त्यांची गावं चालवली 10 वर्षे. गाव कारभारी मंडळी असल्यामुळे सम दुःखात याचे करणारे आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवार आहेत. बाकीचे जे उमेदवार एकतर्फी नाहीत तर ते शेतकऱ्याशी त्यांची नाळ नाही जास्त, यांची नाळ शेतकऱ्याशी. त्यामुळे निवडणूक एकतर्फीच होईल, परंतु ती शिवसेनेसाठी एकदम सोपी निवडणूक आहे. शिवसेनेत धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक सोपी जाणार आहे. काय अडचण नाही पक्ष असल्यामुळे. धनुष्यबाण सुटणार का? धनुष्यबाण सीट आजच विन आहेत, पण बोलायचं नाही. फक्त 99% कळलं निकालाच्या नंतर परत तुम्हाला प्रतिक्रिया. राहुलदादा करपे आणि सारिकाताई करपे त्या विन हे आपल्याला 100%. धन्यवाद. 100%. आपण रांजणगाव गावामध्ये त्या आजींची बघा एक फळ विक्रीचा छोटासा व्यवसाय आहे. आपण या आजींचं काय मत आहे ते जाणून घेऊया. आजी, तुमचं नाव? शाबिरा गुलाब शेख. आजी, आता जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? मी करपेनलाच मत देणार. आणि राजू रणदिवे, राहुल रणदिवे. का बरं आपण त्यांना कारण ते गावचे नेता आहेत. गावचे नेता असल्यामुळं गावची प्रगती चांगली त्यांच्याकडून होतीये. त्याच्यामुळं मी त्यांनाच मत देणार. दादा करपेला पण देणार. का देणार त्यांना मतदान तुम्ही? त्यांना मत देणार तर त्यांनी आमचं सहकार चांगलं केलेलं आहे आणि आम्हाला नेऊन फिरवून आणलेलं आहे आणि माझे फोटो काढलेले आहेत त्यांच्या शेजारी. गोरगरिबांचं काम होतंय का त्यांचं? हो, होते ना. म्हणून त्यांना मतदान देणार. हो, म्हणून मतदान त्यांना देणार.